तुझ्याशी बोलतोय, लक्षात ठेव, तू तुझ्याशी बोलतोय. त्या आईला घरी घरात जन्म घ्या, एका रेषेत उभे राहा, एका रेषेत लिहा, जीवाचं रान करून पदवी मिळवा. आणि मग जॉबसाठी दर भटका. कुठेतरी 10-15 हजाराची नोकरी करा आणि मग रोज बॉसच्या शिव्या खा. तिथून घरी आल्यावरती घरातल्यांचं जाणे ऐका की शेजारच्याचा पोरगा तुझ्यापेक्षा जास्त कमवतो. मग तू का कमी कमवतोय? इतकं करून झाल्यावरती एका इच्छेसाठी लग्न करा आणि ती दुहेरी बाजू पूर्ण करण्यासाठी मुलं जन्माला. एक एक करून अनेक गोष्टी करा आणि मग साला एकदाच मरा. म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं, एकटं जायचं आणि मध्येच हा साला हा असला प्रवास सरळ नको का? मनासारखा नको का? अरे ठरवले ना सगळ्यांनी की नियम करायचे, नियम पाळायचे, मग मोडायचीच घाई का करता? शिस्त नको मग बेशिस्त हो. लाज सोडायची तर सगळ्यांनीच सोडा ना, एकट्यानेच का? एकट्यालाच का ते ओझं? जगा आणि जगू द्या हे जर नियम नको असतील ना, तर मग सगळ्यांनी मिळून ठराव करा आणि म्हणा मारा आणि मरूया, सगळं संपून टाकूया, सगळं संपून आणि मग सांगू त्या विधात्याला, नाही आवडला तुझा हक्की, नाही आवडला तुझा हक्की, समजलं? तुझ्याशी